नमस्कार. VNK चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आज मी बनवणार आहे मूग डाळ पराठे. मूग डाळ पराठे कसे बनवायचे त्याची रेसिपी पूर्ण सांगणार आहे. मूग डाळीचा पराठा हा चविष्ट असण्यासोबतच संपूर्ण कुटुंबासाठी, अगदी लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा ही एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे. त्यासाठी मी बटाटे धुवून चिरून घेतलेले आहेत आणि डाळ भिजू घातली होती. ती डाळ आता मी कुकरला शिजवण्यासाठी टाकणार. मूग डाळीचा पराठा खाण्याचे अनेक फायदे आहेत, कारण ही डाळ प्रथिने म्हणजेच प्रोटीन आणि फायबर ने समृद्ध असते. हे एक पौष्टिक आणि आरोग्यदायी पर्याय आहे, विशेषतः नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी. याच्यामध्ये मी आता पाणी टाकून हळद आणि मीठ टाकणार आहे. शाकाहारी लोकांसाठी मूग डाळ हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. पराठ्याच्या सेवनाने स्नायूंच्या विकासासाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली प्रथिनांची म्हणजेच प्रोटीनांची दैनिक गरज पूर्ण होण्यास मदत होते. तर हे आता मी 3 शिट्ट्या होऊ देणार आहे आणि डाळ शिजवून घेणार आहे. तर हे मूग डाळ पचनास हलकं आणि फायबरयुक्त असते. मूग डाळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन रोखण्यास मदत करते. त्यामुळे पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते आणि अतिरिक्त कॅलरीज खाल्ल्या जात नाहीत. अतिरिक्त कॅलरीज म्हणजे बाहेरचं काही दुसरं खाल्लं जात नाही. याच्यामध्ये लसूण, मिरची, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेणार आहे मी, आणि ती पेस्ट आपण पीठ मळताना मिक्स करणार आहे. आता मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये मीठ, कसुरी मेथी थोडी टाकते, जिरे टाकते आणि लसूण, मिरची, अद्रक, कोथिंबीरची जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट मी त्याच्यात टाकणार आहे. तर मधुमेहासाठी हा चांगलाच उपाय आहे, कारण की काही लोकांना फक्त बटाट्याचे पराठे आवडत असतात. तर फक्त बटाट्याचे पराठे न खाता मूग डाळीचे आणि प्लस थोडेसे बटाटे टाकले तर चालतील, असे हे मूग डाळीचे पराठे म्हणतो आपण. मूग डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, म्हणजे ती रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढवते. त्यामुळे मधुमेहांसाठी हा एक चांगला आहार पर्याय आहे. रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढवते, म्हणजे डायरेक्ट साखरेची पातळी वाढवत नाही, स्पाइक होत नाही डायरेक्ट शुगर. आता मी ही डाळ, शिजलेली डाळ मी आता गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करणार आहे आणि ह्याचेच कणिक मळून घेणार आहे. थंड होऊन थोडंसं मळलं तरी चालतंय. तुम्ही बघू शकता. आता मी इथे पीठ मळणार आहे. याला पाण्याची गरजच नाही लागत. शक्यतो जर लागली तर थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता, परंतु याला पाण्याची गरज नाही लागत. एकदम मऊ कणिक मळून घ्यायचे, ज्याने की पराठे मऊ लुसलुशीत होतील. याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला पण टाकते आणि आणि पावभाजी मसाला टाकलेला आहे. ही मसाला टाकण्याची गोष्ट ऑप्शनल आहे, तुम्ही आवडीनुसार टाकू शकता अथवा नाही टाकू शकता. तुम्ही बघू शकता इथे मी मऊ पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण पराठा लाटणार आहोत. त्याच्यासाठी थोडंसं गोळा पिठामध्ये भरून घेतलेला आहे. आता आपण इथे पराठा लाटताना आपण मध्ये तेल लावणार आहे. थोडंसंच तेल लावणार आहे. आपण भाजताना तेल न लावता फक्त मध्ये लाटताना तेल लावणार आहे. मध्यभागी तेल लावून मी त्रिकोणी केलेला आहे. ते त्रिकोणी आकारातच मी लाटणार आहे. तर त्याचा आता तुम्हाला जसं सोपं पडतं तसं तुम्ही करू शकता. फक्त ती फुगली पाहिजे, पराठा तो फुगला पाहिजे.
तर पराठा फुगण्यासाठीच ही टेक्निक आहे की मध्ये तेल लावावं. हे पराठे जरा चिकटतात त्यामुळे मी थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीने इतके पातळ लाटले गेले पाहिजेत, तरच ते मऊ मऊ आणि लुसलुशीत होतील. जाड पराठे करायचे नाही आहेत आपल्याला, पातळच पराठे करायचे. बघू शकता तुम्ही इथे कुठलाही तेलाचा थेंब भाजताना वापरलेला नाही आहे. जो काही तेल वापरलं आहे ते फक्त लाटताना वापरलेलं आहे. फक्त लास्टला तूप लावायचं आहे आपल्याला. पराठा पूर्ण झाल्यावरती तूप हे तेलापेक्षा कधीही हेल्दीच आहे. हे घरचं तूप आहे, घरचं गावाकडचं तूप आहे, देशी तूप. तर ते शरीराला चांगलेच असते. आता तुम्ही बघू शकता मी दुसरा लाटते. असे मी सगळे पराठे लाटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथं पराठा कसा फुगतोय, मस्तपैकी फुगलाय. आणि हे पराठे अगदी चविष्ट लागतात. दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता, लोणचं असेल तर लोणच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. तुम्ही बघू शकता इथे मी पराठे बनवलेत, अर्धेच बनवलेत आत्तापर्यंत तरी. तर ते तुम्ही बघू शकता किती मऊ मऊ आणि लुसलुशीत आहेत. आणि त्याची फुगल्यामुळे 2-3 परत पडतीये. तर ही पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.